हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्यकृत चरपट पंजरिका स्तोत्रम अर्थात भज गोविंदम. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. ध्रुवपद. भज गोविंदम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रिय करणे. हे मूढा, गोविंदाचे भजन कर. भगवंत श्रींचे भजनी लाग. भगवंत श्रींचे चरणी सेवेला रुजू हो. कारण अंतकाळ जवळ आला असता भाषाशास्त्राचे व्याकरणाचे नियम पाठ करून तुझे रक्षण होणार नाही. एक ज्येष्ठ नागरिक एकदा मला म्हणाले की मला गीतेचे 1 ते 700 श्लोक पाठ आहेत आणि ते म्हणायला मला पूर्वी 2.5 तासही लागत नसत. आता जरा जास्त वेळ लागतो. सध्या 700 ते 1 असे उलट क्रमाने गीतेचे श्लोक म्हणायची सवय करतो आहे. तुमचाही गीता हा विषय आहे म्हणून तुम्हाला सांगितले. इतरांना हे मी सांगत नाही, कारण ती त्यांची लायकी नाही. मी माझी त्यांच्याकडे असलेली लायकी तशीच शाबूत राहावी म्हणून तेथून लवकर काढता पाय घेतला. मला भेटलेल्या या ज्येष्ठ नागरिकांचाच पूर्वज बहुधा भगवान आद्य श्री शंकराचार्यांना त्या काळी भेटला असावा. भगवान आद्य श्री शंकराचार्य असेच एकदा रस्त्याने जात असताना एक वृद्ध भाषाशास्त्रांचे व्याकरणाचे नियम घोकत बसलेला त्यांनी पाहिला. त्यांना त्याची कीव आली असावी. त्याला वृद्धापकाळी व्याकरणाचे नियम पाठ करताना पाहून भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी वरील ध्रुवपद आणि त्यानंतर स्तोत्रे रचली. मरण काळ जवळ आला आहे आणि हा वृद्ध भौतिक भाषेतील भाषाशास्त्राचे व्याकरणाचे नियम पाठ करत आहे. त्याची घोकंपट्टी करत आहे. शास्त्र कंठस्थ करायला स्मृती चांगली असली की पुरे आहे. पाठ केले याचा अर्थ त्याला ते शास्त्र उमजले असे होत नाही. आता तर हे काम करायला संगणक आहे. वास्तविक आता वृद्धापकाळी मौनातील भाषा अवगत करायला पाहिजे. आणि हा अजूनही येथील भौतिक भाषा, त्याचे शास्त्र आणि त्याचे नियम शिकत आहे. ध्वनी केल्याने शब्द उमटतात. ध्वनी म्हणजे 2 गोष्टींची टक्कर, घर्षण, संघर्ष असतो. एरवी ध्वनी उमटत नाही. ध्वनी म्हणजे 2 हातांची टाळी आहे. द्वैताचा अध्यात्मात अडथळा होतो. त्यासाठी एका हाताची टाळी शोधायला हवी. असा नाद शोधायला हवा की जो द्वंद्वामुळे होत नाही, जो मूलतःच अद्वैत आहे. तोच आपल्याला मौनात उपयुक्त आहे. विश्वात असा नाद एकच एक आहे आणि तो म्हणजे अनाहत नाद, नाद ब्रह्म, जे निर्माण झालेले नाही आणि जे कधीही नष्ट होणारे नाही, जे सदा असते. अनाहत नाद ब्रह्म आपल्या हृदयी सतत होत असतो. देह धारणेच्या आधी आणि देह त्यागानंतरही तो सुरूच असतो. ध्यानात अंतःकरणामध्ये खोल खोल उतरावे. त्या अनाहत ध्वनीवर ध्यान लावावे आणि त्या योगे नाद ब्रह्माची उपासना करावी. त्यामधून सतत होत असलेल्या ओंकाराची उपासना करावी. तेच आपल्याला शेवटी उपयुक्त आहे. तीच परमात्म्याची भाषा आहे. परमात्म्याची भाषा मौनात बोलता येते, अव्यक्तात व्यक्त होते. काहीही न सांगता सर्व काही सांगून जाते. ही एका हाताची महाअद्भुत टाळी आहे. ती मुक्तीची यात्रा करवणारी आहे. देह त्यागानंतर काय उपयोग आहे या भौतिक ज्ञानाचा? जन्माला येताना आपण कोणतीही भाषा, धर्म, धनसंपत्ती बरोबर घेऊन येत नाही. येथे आल्यावर ज्या कुटुंबात जन्म होतो त्यांची भाषा, त्यांचा धर्म आपण या सद्य जन्मापुरता धारण करतो. येथे आल्यावर आपल्याला धनसंपत्ती मिळवावी लागते. गत जन्मींच्या धनसंपत्तीचा या जन्मी काहीही उपयोग होत नसतो. तसेच देहत्याग करताना ही भौतिक भाषा, स्वीकारलेला धर्म आणि मिळवलेली धनसंपत्ती येथेच ठेवून येथून प्रस्थान ठेवावे लागते. मरणकाळी या भौतिकाचा पुढील यात्रेकरता उपयोग होत नाही. आपण गावाला गेलो की तेथून आपण आपल्याबरोबर आणलेल्या वस्तू वापरून कालांतराने नष्ट होतात.
परंतु तेथून आणलेल्या स्मृती, त्यांचे संस्कार आपण कधीही विसरत नाही. केव्हाही त्यांची आठवण होते. त्या आपल्याजवळ देहत्याग होईपर्यंत कायम राहतात. आपण देहत्यागानंतर आपल्याबरोबर आत्मसंस्कारच फक्त घेऊन जाऊ शकतो. देहत्यागानंतर भौतिक नष्ट होते आणि आत्मसंस्कार तेवढेच आत्म्यासह देहाबाहेर जातात. देहत्यागानंतर उपयोग आहे आत्मसंस्कारांचा. बाकी गोष्टी येथेच राहणार आहेत. अंतकाळी जे निरुपयोगी असते ते पांडित्य असते, ती विद्वत्ता असते. आणि अंतकाळी जे उपयोगी असते ते ज्ञान असते, ती प्रज्ञा असते. यास्तव जन्मभरात आपण आपल्यावर जितके आत्मसंस्कार करून घेऊ तितके आपण आत्मवान, आत्मवैभव संपन्न, आत्मस्वरूप होऊन देहत्यागानंतर येथून ते आत्मसंस्कार बरोबर घेऊन जाऊ. जन्मभरात भौतिक संस्कार आपल्याला उपभोगांच्या संचितात गुंतवतात आणि त्याप्रमाणे आपला पुनर्जन्म होतो. परंतु जर आपण आत्मसंस्कार बरोबर घेऊन पुढील यात्रा केली तर आपण मुक्तीच्या यात्रेला प्रारंभ केलेला असेल. भौतिक संचित असले तर त्याप्रमाणे काही काळ आपला जन्म होईल, परंतु आपण अल्पकाळात कदाचित त्याच जन्मी मुक्तीची यात्रा आरंभ करू. परंतु त्यासाठी या जन्मात आत्मसंस्कार आपल्यावर झालेले असणे अगत्याचे आहे. येथील भाषा भौतिक व्यवहारापुरतीच उपयोगी आहे. मानवाने त्यासाठीच ती रचलेली आहे. त्याचा साक्षात्कारासाठी काहीही उपयोग होत नाही, कारण आत्मपरब्रह्माची भाषा मौन आहे. भाषेमधून काय व्यक्त होत आहे यापेक्षा 2 ओळीतील अव्यक्त अर्थ समजला तर काही ज्ञानप्राप्ती होण्याचा संभव आहे. या 2 ओळींप्रमाणेच विश्वात 2 वस्तूंमध्ये, 2 गोष्टींमध्ये आत्मपरब्रह्म पसरलेले असते. त्याचे ज्ञान होणे, त्याची जाण होणे महत्त्वाचे आहे. यास्तव आपण आपल्यावर आत्मसंस्कार करून घ्यायला पाहिजेत. तेवढ्यासाठीच वृद्धापकाळ आलेल्यांना भगवान आद्य श्री शंकराचार्य उपदेश करत आहेत की निदान आता तरी गोविंदाचे भजन कर, भगवंत श्रींचे भजनी लाग, योगेश्वरांचे चरणी रुजू हो. कारण अंतकाळ जवळ आला असता व्याकरणाचे नियम पाठ करून तुझे रक्षण होणार नाही. एक गोष्ट सांगितली जाते, कदाचित आपल्यापैकी काही जणांनी ती ऐकलेलीही असेल. एकदा एक महान पंडित महाविद्वान होडीत बसून गंगा पार करत होते. महान पंडित महाविद्वान होडीत बसल्यामुळे त्यांच्याबरोबर प्रवास करणे योग्य नाही, म्हणून त्या होडीत इतर कोणीही बसले नाहीत. होडी सुरू झाल्यावर महान पंडितांनी नावाड्याला प्रश्न विचारला, तुला काही लिहिता वाचता येते की नाही? नावाडी म्हटला, मी अडाणी आहे, मला लिहिता वाचता येत नाही. त्यावर महाविद्वान म्हणाले, अरे रे रे रे, तुझे 25% आयुष्य वाया गेले. बरे असो, पैशांचे हिशोब तरी करता येतात की नाही? तो नावाडी म्हटला, मी खेडेगावचा आहे, आमच्या येथे शाळा नाही, मला हिशेब करता येत नाही. त्यावर ते विद्वान म्हटले, अरे रे रे रे, तुझे 50% आयुष्य वाया गेले. इतक्यात वादळ सुरू झाले. नाव बुडायला लागली. नावाड्याने त्या महान पंडितांना, महान विद्वानांना विचारले, आपल्याला पोहता येते की नाही? ते महान पंडित महाविद्वान म्हणाले, मला पोहता येत नाही. नावेतून पाण्यात उडी मारताना तो नावाडी म्हणाला, अरे रे 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 रे, आपले 100% आयुष्य वाया गेले. स्थळ काळाप्रमाणे जेथे जे जे उपयुक्त आहे तेथे ते त्या त्या काळी आणि त्या त्या स्थळी उपयोगी होते. मरणकाळ जवळ आला असता आता गोविंदाचे भजन करावे, भगवंत श्रींचे भजनी लागावे, भगवंत श्रींचे चरणी सेवा करायला रुजू व्हावे. आता भौतिकातून निवृत्त व्हावे, त्या योगे आत्मयोगी व्हावे, आत्मवान व्हावे, आत्मज्ञानी व्हावे. देह त्यागानंतर हे भौतिक ज्ञान अभौतिकात काय उपयोगाचे? तेथे भौतिकाच्या पलीकडे अतीत असलेले आत्मब्रह्मसंस्कार, आत्मब्रह्मज्ञानच उपयोगी आहे. ईशावास्य उपनिषदातील शांतीपाठ जर सुरुवातीलाच उमजला तर पुढील उपनिषद वाचले काय आणि वाचले नाही काय काही फरक होत नाही. म्हणून तोच शांतीपाठ उपनिषदाच्या शेवटीही उपनिषदाचे सार म्हणून पुन्हा दिला आहे. रामरक्षेत
शेवटी राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे असे म्हटले आहे. येथेच राम 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 हे जीवनाचे इतिसार आहे हे उमजले आणि त्या योगे त्रैलय होऊन जर मन रामात रममाण होऊन राममय अधिक मन म्हणजेच अमन राममय न अधिक मन झाले राममय उन्मन झाले तर रामरक्षा पुन्हा म्हणायला देहभान उरणार नाही. तेथेच तुरीय अवस्थेत ध्यान समाधी लागेल आणि प्रभू रामाचा साक्षात्कार प्राप्त होईल. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी येथे भजगोविंदम असे 3 वेळेला सांगितले आहे. वृद्धापकाळी आता जीवनातील त्रयी जिंकून क्षीण करायची आहे. गुणातीत व्हायचे आहे. तुरीय अवस्था प्राप्त करायची आहे. झाला तितका संसार पुरे झाला. आता पुढील यात्रेची तयारी या वयाला तरी करावी. आता तरी सत्याचा शोध घ्यावा. सत्य मौनात अनाहत ब्रह्मनादात प्राप्त होते. त्या योगे शून्यातून पूर्णत्वात प्रवेश होतो. सत्याला कोणतीच भाषा नाही. त्या भौतिक व्याकरणाचा यासाठी काही उपयोग नाही. मानव निर्मित भाषा भौतिक व्यवहारासाठी आहे. आता भाषा व्यवहार विसरायचे आणि गोविंदाचे भजन करत करत भगवंत श्रींच्यात रममाण व्हायचे. ते भजनही विसरून योगेश्वरात समर्पण व्हायचे. आता भजन हीच आपली भाषा आणि आत्मप्राप्ती हाच आपला व्यवहार आहे. तरच या भौतिकातून सुटका होईल. या अंतकाळी मृत्यू तरुण पैलतिरी योगधामी जाणारी विद्या यायला हवी. नाहीतर या भौतिकाच्या भवसागरातच गटांगळ्या खायची वेळ येईल आणि जन्मोजन्मी येथेच मुक्काम होईल. जे मृत्यूच्या वेळी मृत्यू तरुण भवसागराच्या पलीकडे जायला उपयोगी होईल ते जीवनातही उपयोगी होईल. भगवंत श्रींच्या आश्रयाने जीवनात केवळ आनंद फुलतो. मृत्यूच्या वेळी भौतिक भवसागरात गटांगळ्या खात त्यात बुडायला झाले तर पुनर्जन्म होऊन पुढील जीवनातही भौतिकात गटांगळ्याच खाव्या लागतात. पुढील जन्मीही सुखदुःखाचा लपंडाव सुरू राहतो. येथे भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी मूढ मते असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ आहे की ज्ञानी नसून स्वतःला ज्ञानी समजणारा यांनाच पंडित असे म्हणतात. आपल्याजवळ विद्वत्ता नसून ती आहे असा गैरसमज करून घ्यायचा आणि नसलेली विद्वत्ता नसलेले पांडित्य मिरवायचे याला मूढ असे म्हणतात. यांना कोणी सांगायला गेला तर ते त्यालाच मूर्ख समजतात. श्री समर्थांनी दासबोधात पढत मूर्खाची जी लक्षणे सांगितली आहेत ती यांचीच आहेत. अडाणी न शिकलेला परवडतो. त्याला स्वतःला माहीत असते की त्याला काहीही समजत नाही, तो अज्ञानी आहे. त्यामुळे तो 4 जणांना विचारून जीवन जगतो. तो भावभक्तीने ओथंबलेला असतो. त्याला सोपस्कारांची गरज नसते. मूर्तीपुढे देवळात किंवा नदी किनारी नदीला देवी समजून एखाद्या वृक्षाला देव समजून तो भावभक्तीने तल्लीन होतो. त्याची भावसमाधी सहजच लागते. त्याच्याकडून आत्मब्रह्माला अपेक्षित असे आचरण होते आणि तो पैलतीरी पोहोचतो, मुक्त होतो. मूर्खही परवडतो. त्याच्या हातून चूक झाली तर तो जीभ चवतो आणि खुल्या मनाने चूक सुधारतो. पुन्हा अशी चूक होऊ नये म्हणून दक्ष राहतो. त्याला सोपस्कारांचे अवडंबर घालून दिले की तो भावनेने त्यात रत होतो. त्याला पाप पुण्याचा धाक घातला की तो पोथी पुराणे पूजा अर्चा उपवास रुद्र यज्ञ तीर्थयात्रा इत्यादी करत भावसमाधी प्राप्त करतो. त्याच्याकडून आत्मब्रह्माला अपेक्षित असे आचरण होते आणि तो मोठ्या धीम्या गतीने पैलतीरी पोहोचतो. मूढाचा पढत मूर्खाचा गैरसमज असतो की त्याला सगळं समजते. त्यामुळे तो कोणाला काही विचारत नाही. आपल्या कर्माने कृती करत सारखा आपटी खात जगत असतो. हासे झाले तरी त्याचे उदात्तीकरण करत असतो. आपली चूक शोधून त्यात सुधारणा करत नाही. त्यात त्याला कमीपणा वाटतो. तो महाअहंकारी असतो. हा जन्मोजन्मी कधीही पैलतीर गाठणे शक्य नसते. मूढाचा पढत मूर्खाचा गैरसमज असतो की त्याला सगळं समजते. त्यामुळे तो कोणाला काही विचारत नाही. आपल्या कर्माने कृती करत सारखा आपटी खात जगत असतो. हासे झाले तरी त्याचे उदात्तीकरण करत असतो. आपली चूक शोधून त्यात सुधारणा करत नाही. त्यात त्याला कमीपणा वाटतो.
तो महाअहंकारी असतो. हा जन्मोजन्मी कधीही पहिले तीर गाठणे शक्य नसते. त्याला भगवान आद्य शंकराचार्य प्रेमाने, मायेने, वात्सल्याने मूढ मते, मूढ बुद्धीचा असे म्हणत आहेत. त्यात त्याची अवहेलना करण्याचा, त्याला खिजवण्याचा त्यांचा हेतू नाही. तो सुधारावा, त्यालाही मुक्ती प्राप्त व्हावी असा त्यांचा त्यात सदहेतू आहे. त्यामागे करुणा आहे, आईचे हृदय आहे. तसेच सरळ सांगून हा ऐकणारा नसतो. त्याला मूढ असे प्रेमाने फटकारून त्याला योग्य मार्गी आणावा लागतो. जगात विपुल ज्ञान आहे, ते एका जन्मी प्राप्त होणे शक्य नाही. हे ज्याला उमजले तो ज्ञानी असतो आणि तोच असे म्हणू शकतो की मी ज्ञानी नाही. केवळ अज्ञानीच स्वतःला ज्ञानी समजतो, कारण त्याने ज्ञानाची खोली, गहनता जाणलेली नसते. त्याला सत्य ज्ञानाची माहिती नसते. त्याने ऐरावत पाहिलेला नसल्यामुळे त्याच्याकडून तट्टाला ऐरावत म्हटले जाते. अशाला ऐरावताचे दर्शन घडवले की तो सुधारतो. मानसशास्त्रज्ञ असे म्हणतात की वेड्याला तो वेडा आहे असे गळी उतरवता आले तर तो सहज सुधारतो. अशा या पढत मूर्खाला भगवान आद्य श्री शंकराचार्य भजन करायला सांगत आहेत. भज या धातूपासून भक्ती हा शब्द तयार झाला आहे. या पढत मूर्खाला ज्ञान घेणे अशक्य असते, कारण त्याची पाटी अगोदरच कुचकामी गोष्टींनी भरलेली असते. त्याला आपण ज्ञानी आहोत असा वृथा अभिमान असतो. त्यामुळे त्याला जर शिकवायचा प्रयत्न केला तर ते पालथ्या घड्यावर पाणी ओतल्यासारखे असते. अशाला भगवान आद्य श्री शंकराचार्य अतियोग्य असाच उपदेश करत आहेत. तू गोविंदाचे भजन कर, त्याच्या भजनात तल्लीन हो, पूर्ण बुडून जा, स्वत्व विसरून जा. भजन करून भगवंत श्रींच्या भजनी लाग, त्यांचा तुला छंद लागू दे, ध्यास लागू दे. म्हणजे योगेश्वरात तू एकरूप होशील, तुला आत्मभान येईल, तू आत्मवान होशील, तू आत्मज्ञानी होशील. भजन 3 प्रकारे केले जाते. एक म्हणजे शौक मौज म्हणून भजन केले जाते. येथे भजन कला म्हणून साजरी केली जाते. यात कर्मणूक करणे हा हेतू असतो. काव्य आणि त्याचे गायन यात रस असतो. भगवंतावर कवन रचून भक्तिरस निर्माण करणे एवढाच मर्यादित हेतू असतो. शब्द आणि स्वर याचे आकर्षण असते, हे पूर्ण भौतिक असते. दुसऱ्या प्रकारात भौतिक कटकटी, चिंता विसरायला म्हणून भजन केले जाते. थोडा वेळ देवापाशी भजन म्हणत बसले किंवा ऐकत बसले तर तेवढा वेळ या जगापासून आपण दूर होतो आणि तेवढ्यापुरते मानसिक स्वास्थ्य मिळते. ही एक प्रकारची नशा असते, हे ध्यान नसते. त्यामुळे भजन संपले की कटकटी, चिंता जशा होत्या तशाच पुन्हा उभ्या असतात. अर्थात यात आध्यात्मिकदृष्ट्या काहीही उपयोग होत नाही. तिसऱ्या प्रकारात भजन करायचे म्हणून भजन केले जाते. येथे काहीही हेतू नसतो. येथे भजनाचा केवळ आनंद घेतला जातो. त्यामुळे अशा वेळी त्यात ध्यान केव्हा लागले, ती भावदशा केव्हा प्राप्त झाली ते समजतही नाही. मूढाला सांगितले तर तो सरळ भौतिकामधून बाहेर उडी घेणार नाही. त्याऐवजी त्याचा अप्रत्यक्षपणे अध्यात्मात शिरकाव करवून घेण्याचा भजन हा फार सोपा आणि छान मार्ग आहे. मूढाला भजन आवडते, कारण ती एक कृती असते. त्यात तो रममाण होतो. त्याला भजनाचा छंद लागतो. हळूहळू त्याला ध्यानानुभूती मिळू लागते. आता त्याशिवाय त्याला चैन पडत नाही. तो भजनच होतो. त्यायोगे तो त्याच्या भौतिक ज्ञानापासून दूर जातो आणि आत्मस्वरूप होतो. श्री ज्ञानेश्वर माऊली महान योगी होते, योगीराज होते. त्यांनी ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीतेवर टीका लिहिली, परंतु त्याचबरोबर त्यांनी वारकऱ्यांची मांदियाळी जमवून पंढरीची वारीही सुरू केली. त्यायोगे भावभक्तीचा मळा फुलवला. अमृतानुभव म्हणून शेकडो अभंग रचले. त्यातील हरिपाठ हे एकच उदाहरण त्यासाठी वानगी दाखल पुरेसे आहे. श्री समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले, दासबोध लिहिला, परंतु त्यांना करुणाष्टक लिहूनच समाधान मिळाले. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी तर वेदांचा अर्थ सांगितला, परंतु त्यासाठी त्यांनी भगवंताच्या भावभक्तीने ओथंबलेली अभंग गाथा रचली. हरिनामाचा अखंड ध्यास घेतला.
भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी वेद, उपनिषदे, श्रीमद भगवद्गीता इत्यादींवर भाष्य लिहिले, परंतु त्यांनी चरपट पंजरिका स्तोत्रे लिहिली तेव्हाच त्यांना खऱ्या अर्थी शांती लाभली. ही चरपट पंजरिका स्तोत्रे भजगोविंदम या ध्रुवपदानेही प्रसिद्ध आहेत. यासाठी त्यांना वृद्धापकाळी भाषाशास्त्राचे, व्याकरणाचे धडे घोकणारा पंडित पाहून स्फूर्ती मिळाली. ते एक छान निमित्त झाले. त्यामधून ध्रुवपद रचले गेले आणि आपले परमभाग्य उजळले. आपल्याला भजगोविंदम मिळाले. वृद्धाला पाहून चरपट पंजरिका स्तोत्रे लिहिली गेली. याचा अर्थ असा नाही की भजगोविंदम फक्त वृद्धांसाठीच आहे. ते एक आपल्या सर्वांसाठी भाग्यकारक छान निमित्त झाले इतकेच. भजगोविंदम सर्वांसाठी, प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. ज्याला आध्यात्मिक यात्रा करायची आहे, ज्याला मुक्तीची आच आहे, ज्याला सत्य दर्शन घ्यायचे आहे, अशा सर्वांसाठी भजगोविंदम उपयुक्त आहे. आता आपण भगवंत श्री योगेश्वरांपुढे विनम्र होऊन भगवान आद्य श्री शंकराचार्यांचे आशीर्वाद घेऊन या चरपट पंजरिका स्तोत्रांचे निरूपण सुरू करूयात. ओम तत्सत त्वम असि.